नमस्ते. आम्ही जेव्हा आमच्या कोकणातल्या घरी जातो ना, तेव्हा आमच्या बागेत हमखास फेरफटका असतो. हल्लीच काही नारळाची झाडं लावलीत बागेत. म्हटलं सकाळीच जावं, झाडांना पाणी द्यायला. यावर्षी उष्णता फार वाढली, त्यामुळे प्रत्येक झाडाला तासनतास पाणी द्यावं लागतं. बागेमध्ये फिरत असताना एका फळाकडे माझं लक्ष गेलं. तुम्ही ओळखलं ना हे फळ कोणतं आहे? हो, बरोबर. हे रातांब्याचं फळ आहे. हे बघा माझ्या मागे किती उंच मोठं रातांब्याचं झाड आहे. या झाडाकडे बघून अगदी कौतुकच वाटतं नाही? मला वाटतं 50 वर्ष जुनं तरी हे झाड असावं. रातांबे म्हणजे कोकणातलं प्रसिद्ध फळ. या रातांब्यापासूनच कोकम म्हणजेच आमसूल बनवलं जातं. आणि कोकणामध्ये तुम्हाला प्रत्येक घरात कोकम पाहायला मिळेल. कारण माशाचं कालवण हे आमसुलाशिवाय पूर्णच होत नाही. बरं या कोकमापासून ना सरबत सुद्धा बनवलं जातं आणि आगळ सुद्धा बनवलं जातं. ही रातांब्याची फळं जर काढायची असतील तर उंच काठी शोधावी लागेल. तर उद्या आपण रातांब्याची फळं काढूया. मी उंच काठी घेऊन येते. तुम्ही सुद्धा या माझ्यासोबत. अच्छा, बाय.